सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्याच्या हातातून सुटकला तो नाही तर त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर करीत होते। अर्ज पण दिले त्याच्या विरुद्ध माझ्या जीवाला धोका आहे, स्वतः तीनदा घुसलेला आहे माझ्या घरामध्ये। कृष्णनगर येथील मारुती मंदिर परिसरात रात्री उशिरा टवाळखोरांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात टवाळखोरांनी एकत्रित येत निलेश रणमाळी या युवकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही। मात्र टोळक्याने परिसरातील अनेक नागरिकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केलंय। त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या टोळक्याकडे कोयते, दांडके, दगड तसेच बंदुकीसारखी शस्त्रे असल्याचं दिसून आलंय। रात्री सुमारे 10 वाजेच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडल्याचं सांगितले जात आहे। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गजेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची पाहणी करत नागरिकांकडून माहिती घेतली आहे। या प्रकरणी पुढील तपास व कारवाई पंचवटी पोलीस स्टेशनकडून सुरू असल्याची माहिती मिळते। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। नाशिक सारख्या शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला राहावा यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे। त्याच्या हातातून सुटकला तो नाही तर त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर करीत होते। मी उभी होती त्याच्या जवळ, आई मी त्याला म्हटलं भाऊ जेवण केलंय म्हणून मी पण त्याच्या बरोबर आले। ते डायरेक्ट जसे घुसले त्याला धरलं तसा तो त्यांच्या ह्याच्यातून सुटकून त्याच्या हाताला पण लागलेलं आहे। कोणाला धरलं? निलेशला। तो निलेश तुमचा मुलगा आहे का? माझा मुलगा आहे निलेश। मी त्याच्या हल्ला झालेला मुलगा तुमचा? हो माझा काय मुलगा झालं? आहे का बरं हल्ला झाला? काय माहिती आहे? त्याला ते मला नाही माहिती काही, पण ते डायरेक्ट आले। ते 5-6 जण होते, त्यांनी डायरेक्ट त्याला धरायचं, एक जणांनी धरलं, दुसरे मारणार, तो तेवढ्या याच्यातून सुटून पळून गेला इकडून वावरातून। त्याचे काय परिचयातले आहेत का ते मुलं? त्याच्या परिचयातलेच परिचयातले ते? हो। मग जवळपास किती जण होते ते? ते 5-6 जण आहे। आता सध्या काय आहे? जखमी आहे का तो? नाही जखमी नाही, तो सुटला, त्याच्या हाताला असं लागलेलं आहे 2-3 ठिकाणी, खरं असं डायरेक्ट वर खडलेलं आहे। काय नाव तुमचं? मंगल नंदुरानमाळे आई। गल्लीत आम्हाला कॅमेरा पाहिजे ना, आमचे लहान लहान मुलं राहते इकडं, आणि जर पोलिसांनी काही दखल नाही घेतली आम्ही कमिशनर ऑफिसला जाणार। आणि याच्यावर कडक कायदा झाला पाहिजे। मुलगा कामावून येत होता, आमची गाडी शोरूम आहे आत्ताच, आणि ते गावावर इथं जगायला आलेले, त्याची सुद्धा शोरूम गाडी फोडून टाकली। आता जर त्यांच्याकडे बंदुकी, तलवारी, कोयते असले तर समोरचा माणूस काय करल? तो पोऱ्या मेला असता आमचा वाला, एवढे मोठाले दगड टाकले त्यांनी। आणि इथं दुकान आहे, इथं दुकान आहे, त्याच्यामुळे बरं झालं तिच्या दुकानात सुद्धा घुसले ते पोरं। म्हणजे त्यांची किती हिंमत आहे? मग कसं काय रस्त्याने पण चालायचं नाही का? सांगा बरं तुम्हीच सर। मुलं इथले स्थानिक आहेत का? कोणते मुलं? जे आता तिथले आता हल्ला झाला त्यांच्यावर तिथे? नाही इथले नाही ते, एक पण आमच्या इथले नाही कोण। आणि जे हल्ला झाला ना ते मुलं आमच्या इथलेच आहे। हा, किती जण आहेत ते जवळपास? इथले किती जण आहेत? इथले आता सगळ्यांच्या गाड्या येतो तर सगळे मुलं पळून गेला, तर संध्याकाळी दमून थकून आल्यावर बसतात थोड्या वेळ, काय गुन्हा करता का ते? बसतात थोडंसं, माणसाला काय होतं एकमेकांमध्ये मुलांमध्ये बसले तर। बाकीच्या गाड्या उभ्या होत्या, ते गाड्या फोडून निघून गेले। कशावरून झालं? काय आयडिया आहे तुम्हाला? काहीच आयडिया नाही। आम्ही सगळ्या महिला घरात स्वयंपाकामध्ये बिझी असतो संध्याकाळी, कारण सगळे हातावरचे लोक इथं, आणि सगळे संध्याकाळी दमून थकून येतात, बाया स्वयंपाक करतात, सगळे हातावरचे लोक गरीब आहे, जेव्हा कामाला जातील तेव्हा खातील पेतील। परिसरात पहिल्यांदा असं काय झालंय का? हो, एवढं डेंजर तर परिसरामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे सर। काय सांगणार आपण प्रश्न? याच्यावर आहे ना एकदम कडक कायदा झाला पाहिजे, मी तुम्हाला सांगून देते। कारण उद्या जर एखाद्याच्या जीवाशी गेला असतं तर काय केलं असतं सांगा बरं तुम्ही? आणि लहान लहान मुलं आहेत सगळे, आमच्या एवढे मोठे मुलं नाहीये। पोलिसांनी आमची दखल घ्यावं नाही तर आम्ही कमिशनर ऑफिसला मोर्चा घेऊन जाऊ। मोमेडियन पण होते त्याच्यामध्ये, आणि त्यांनी इथंच कोयता काढलं। मी त्यांना म्हणते भाऊ हे काय आहे? मग त्यांनी लगेच दगड फेकायचं चालू केले। मी काय शटर बंद केलं आणि लगेच ते तिकडे पळून गेले, आणि तिकडनं मग मोठे मोठे दगड फेकत होते, इकडे सगळे पोरं पळून गेले। कशावरून झालं?
ते नाही माहिती कशाहून झालं, पण ते लयच घाण गाड्या देत आले आणि कोणाला काही खूप पोर आमचे छोटे छोटे पळाले म्हणून आम्हाला कळालं. आणि जर त्यांनी शिव्याच नसते दिल्या तर मग आज काय झालं असतं इथं. जवळपास किती वेळ झाला येऊन? 10-15-20 मिनिटं झाले. बरं, किती जण होते जवळपास? ते नाही मी 3 जणांना पाहिलं, ते इथं 3 जण उभे होते म्हणून. काय होतं त्यांच्याजवळ? कोयता होता, गण होती, दोघा तिघांजवळ दंडुके त्यांनी धरले. तसे त्यांनी कोयत्यांनी गाड्याचेच काचा फोडल्या, काय फोड गाड्या फोड, दगड मारू मारू फेकले पोरांना. तुम्ही पाहिली का? हो बंदूक होती, तुम्ही पाहिली का? हो. त्यांच्या अंगावरच बंदूक लावली, ते सोडवायला गेले म्हणून त्यांच्या अंगावर बंदूक आणि लावली. आमचा पण मुलगा कामावून येत होता. त्यांच्यावर दगड फेक आमचा केले. मुलगा कामावून येत होता. त्यांनी पोरं धावले आमचे, त्यांना एक वाचवायला, तर त्यांनी त्यांच्या बंदूक ताणली, पोरांवर दगड फेक केली. लहान लहान पोरे, कॉलेजला जाणारे पोरे आमचे. ओके, कॉलेजच्या मुलांवर हल्ला झाला का? ते मध्ये सोडवण्यासाठी गेले म्हणून त्यांच्यावर त्यांनी दगड फेक केली. ओके, झालं इथं नेमका? श्रीकृष्णनगर मोरेमळा हनुवडी इथे आता अज्ञात टवळखोरांनी हल्ला केला. कमीत कमी आता मोरेमध्ये 3-4 गाड्या फोडल्या आणि इथं फायरिंग केली. हर्षल पाटणकर 40-50 जण इथं आले. आता त्यांच्या संघ तलवारी कोयते घेऊन इथं येऊन त्यांनी आता हल्ला केला. किती जण होते? 40-50 जण? 40-50 जण आले आणि त्यांनी आता गाड्या फोडल्या इथे येऊन. मोरमाहीत नाही कशामुळे झालं, काय आयडिया? मागं त्यांची काही ते खुन्नस असन त्याच्यामुळे. काय नाव आपलं? काय नाव आपलं? पहिल्याच गाडी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बंदुकीची स्वच्छता करताना मिस फायर होऊन महिला जखमी झाल्याची घटना धुळ्यातल्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतल्या पूर्व हुडको या भागात घडली आहे. घटना घडल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची शहानिशा करत एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाणे करीत आहे. सायंकाळच्या सुमारास चाळीसगाव रोड भागात बंदुकीची स्वच्छता करताना मिस फायर झाला आणि बंदुकीची गोळी महिलेच्या हाताला लागल्याने महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलाय. घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांसह एलसीबी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे. आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली. सायंकाळी उशिरा त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली. शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना विस्तार झालेला आहे. त्यात अधिक चौकशी चालू आहे. याच्यामध्ये कोणतीही अफवा पसरू नका. प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिस फायरचा प्रकार आहे. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळ्यातील दोंडाईचा शहरात उघडकीस आलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले असून 18,000 रुपयांच्या मुद्देमालासह एका 20 वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलाय.
29 सप्टेंबर 2025 रोजी दोंडाईचा येथील राहुल नगर भागातील ओमप्रकाश सोनवणे यांच्या घरातून 47,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती, ज्याचा सविस्तर तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार करत होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी राजगुरू मोहन पाटील वय वर्ष 20 राहणार महादेवपुरा दोंडाईचा हा चोरीचा मुद्देमाल विकण्याच्या उद्देशाने दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुलीवर उभा असल्याची खात्री होताच पोलिसांनी साप रचून त्याला शीतपेने ताब्यात घेतलाय. त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 18,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यातील ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे आणि त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या अटकेमुळे परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील कुसुंब येथील जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे हे आज गोताणे येथील एका कार्यक्रमात गेले असताना त्यांच्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि किरण शिंदे यांचे राजकीय विरोधक असलेले संग्राम पाटील, नारायण शिंदे आणि सुनील शिंदे यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. पूर्वविमनस्यातून ही घडल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक असलेले संग्राम पाटील आणि किरण शिंदे यांचे वाद नेहमीच होत असताना पाहायला मिळतात. मात्र आज एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात किरण शिंदे आले असता त्यांच्यावर संग्राम पाटील आणि त्यांच्या काही साथीदारांनी धक्काबुक्की करीत प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते किरण शिंदे यांनी केला. पहिल्यांदा तुमचे आभार मानेन की तुम्ही माझ्याकडे स्वतः बाईट घेण्यासाठी आला. मी किरण शिंदे, राजकीय जीवनात 30 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रात काम करतो. राजकारणात असूनही राजकारण हा माझा पिंड, मी समाजकारण हा माझा पिंड आहे. आजही मी एवढ्या वर्षात धुळ्यात घर करून राहायला गेलो नाही. मी असेल, माझी 2 मुलं असतील, माझी पत्नी असेल, आम्ही सर्वजण गावी राहतो. जवळजवळ बरेच वर्ष मी आणि माझ्या पत्नीने जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून काम केलं. तसंच कुसुंब्याच्या गावाच्या लोकांच्या विचाराने कुसुंबा ग्रामपंचायती आमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने 30 वर्ष आमच्या विचारांनी त्या ठिकाणी राहिली. हा बोलावं त्यापासून राजकारणात वेगवेगळ्या पदांवरती, मग राज्यमंत्री दर्जाचं पद असेल, एस टी महामंडळाचं पद असेल, अजूनपर्यंत माझ्यावरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. असेल तुम्ही फाशी घेऊन टाकली, परंतु माझ्यावर सातत्याने चुकीचे आरोप करणं, बदनामी करणं, खोटं बोलणं. माझ्याकडे काम करणारा माणूस, त्याच्याकडे पैसा कुठून आला, तो माझ्याकडे पाणी वाटण्यासाठी मी त्याला ठेवला. तो घरात झाडपूस करायचा. मला वाटलं चांगला पोरगा आहे, गरीब पोरगा आहे, आपण त्याला मदत केली. हळूहळू तो थोडं काम बघायला लागला. त्या कामातनं माझ्या नावावरती बऱ्याच लोकांना त्याने पैशांची फसवणूक केली. 4 लेनमध्ये त्याने पैशांची फसवणूक केली, लोकांकडनं पैसे घेतले. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कुसुंब्याची जी एक व्यक्ती अशी की जिच्या नावाने फक्त 3 आर जमीन गेलेली आहे आणि 96 लाख रुपये या दोघा भामट्यांनी त्या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि ते SIT मार्फत आम्ही हे करणार आहोत. वेगवेगळ्या कामांमध्ये केलेले भ्रष्टाचार असतील, न केलेल्या कामांचे बिलं काढले असतील, हे सर्व कागदोपत्रांसहित आम्ही लोकांसमोर आणतो. लोकांशी असणाऱ्या संपर्कामुळे, लोकांमध्ये जाण्यामुळे यांना लोक आता नाकारायला लागले होते. कारण लोकप्रतिनिधी किंवा संबंधित ज्याला राजकीय जीवनात आणि सामाजिक जीवनात काम करायचं असतं त्यांनी त्या प्रभागात राहायचं असतं. त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी फिरतोय, जातोय. आज गोताण्याला एका जणाकडे त्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. आमच्या किशोर नानांना त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की नाना आणि तुम्ही या बुवा. आम्ही गेलो त्या ठिकाणी, बसलो होतो. मी होतो, किशोर नाना होते, माझ्याबरोबर
माझा पुतण्या जो गाडी चालवतो चेतन शिंदे आणि गोत्याची बरीचशी मंडळी असते. साखरपुडा संपला, आम्ही वर फोटो काढायला गेलो. त्यावेळेस हे दोघं तिघं जण, संग्राम गोविंदराव पाटील, राहणार खरा म्हणजे मूळचा हा दैवतचा आहे, कुसुंब्याला राहतो आणि धुळ्यात देखील त्याचे 2 पत्ते आणि ते कोर्टाचे पत्ते मी तुम्हाला दाखवतो की एकीकडे दत्तनगरला घर सांगतो, एकीकडे जैन कॉलनीतलं घर जिल्हा परिषदेत दाखवतो. अशा पद्धतीने फसवणुकीचे धंदे करणार आहे. आणि एक सुनील सुरेंद्र शिंदे, हे तिघंजण फोटो काढायला, नारायण गोरख शिंदे हा, असे तिघंजण त्या ठिकाणी आले. मी उतरत होतो, मला पायांचा त्रास आहे, चालता येत नाही, तर मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. चढ उतर करताना मला प्रचंड त्रास होतो. आज त्या यांना साखरपुड्याला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मी खाली उतरत होतो आणि खाली उतरत असताना कारण नसताना त्यांनी शिवीगाळ केली आणि तिथं कानफट्यात दिली. नंतर गाडीपर्यंत आले. गाडीपर्यंत आल्यानंतर माझ्या खिशातले जवळजवळ 10,000 रुपये त्यांनी 500च्या 20 नोटा त्या काढल्या. जो सुनील सुरेंद्र होता शिंदे, त्याने पाठीमागून काठीने वार केला. त्याच वेळेस एक काय 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 होतं त्या हातात, धारदार शस्त्र होतं, त्याच्याने माझ्या अंगावरती हल्ला केला. तो हल्ला केल्यानंतर मी त्याच्यातून, या दोघांनी, किशोर शिंदे आणि यांनी मला त्याच्यातून वाचवलं. आणि त्यावेळेस संग्राम पाटील सांगत होता की या मादरचोदाला आता इथंच मारून टाका, आता याला जिवंत जाऊ देऊ नका. अशा पद्धतीने त्यांनी माझा खून करण्याचाच विडा त्यांनी उचललेला होता. आणि अशा पद्धतीने काम करत असताना या माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर तिथून थोडं हे केल्यानंतर असा हा प्रकार करणं आणि याच्या मागची खरी पार्श्वभूमी ही फिर्यादीमध्ये मी नमूद करत नाही, परंतु त्याच्यावरती काहीतरी दारू पिऊन बस स्टँडवरती तो पडला होता आणि तो गुन्हा त्याने माझ्या मुलावरती, माझ्यावर देखील केला होता. परंतु मी त्यावेळेस अखिलेश सिंग SP साहेबांच्या बंगल्यावर होतो, पण माझं नाव त्याच्यात नव्हतं. परंतु त्या गुन्ह्यामध्ये माझा मुलगा आणि 6 माझे पुतणे वगैरे सर्व जे होते ते निर्दोष त्या ठिकाणी सुटले आणि तो मनाचा आकश ठेवून त्यांना मला ठार मारायचे हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतं. माझी विनंती प्रशासनाला की आम्ही सांगतो त्या पद्धतीने गुन्हा जर नोंद केला तर बरं होईल. जर मी त्यांच्यावरती हमला करण्या इतपत शारीरिक सक्षम असेल तर माझी कुठेही मेडिकल तपासणी करावी. मी गुंड प्रवृत्तीचा नाही, माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे आरोप नाहीत. ज्या दिवशी समोर यायची वेळ त्या दिवशी मी प्रत्येक गोष्टीचे आरोप सिद्ध करून कशा पद्धतीने पैसा कमवला आहे, कशा पद्धतीने उन्माद चाललेला आहे हे आपल्यासमोर दाखवून. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विचारांची लढाई लढायची असते, अशा पद्धतीची लढाई लढून हे होत नाही. राजकारण पैसे कमवण्याचा धंदा नाही, राजकारणातून समाजकारण करायचं असतं. दुर्दैवाने हे त्यांच्यासारख्यांना कळत नाही. हे अशा पद्धतीने हमला करत असतील तर गावात अशांततेचं वातावरण या ठिकाणी अत्यंत लोक प्रक्षुब्ध झाले, सर्व परिसरातले लोक प्रक्षुब्ध झाले आणि यांनी खाल्लेल्या पैशांमुळे लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. त्यांनी याच्यावर उत्तर द्यावं. मी परत पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी सर्व गोष्टी तुमच्यासमोर जर नाही आणल्या आणि एकही पुरावा खोटा दिसला तर तुम्ही सांगाल मी राजकीय जीवनातून, सामाजिक जीवनातून निवृत्ती घेऊन टाकली. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात बसवण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनच्या कामात गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आलाय.
11,000 व्होल्टेजच्या उच्च दाबाच्या वीज केबलचे काम नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लोंढे यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. धुळे शहरात MSRTCच्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी 11,000 kV अंडरग्राउंड वीज केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना गंभीर तांत्रिक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आलाय. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ड्रेनेज लाईनचे खोदकाम सुरू असताना जमिनीखाली टाकलेली 11,000 व्होल्टेजची केबल उघडी असताना त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सुदैवाने त्यावेळी वीज पुरवठा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा 8 ते 10 कामगारांचा जीव धोक्यात आला असता. तक्रारीनुसार ही केबल नियमानुसार किमान 5 फूट खोलीवर असणे आवश्यक असताना ती केवळ 2 ते 2.5 फूट खोलीवर टाकण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच केबलवर आवश्यक संरक्षणात्मक आवरण, चेतावणी चिन्हे आणि सुरक्षा उपाययोजना नसल्याचंही सांगितले जात आहे. या कामात कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा असल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाचं जे काही धुळे डेपो आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसचं चार्जिंग स्टेशन बनवलं गेलेलं आहे. तर ते चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी वरखेडी कुणाने जिथं जे सबस्टेशन आहे तिथून 11,000 व्होल्टेजची जी वायर आहे ती अंडरग्राऊंड इथपर्यंत आलेली आहे. ती वायर येताना तुमचं एकविरादेवीचं मंदिर, गणपती मंदिरपासून येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून क्रॉस होऊन तिकडे गेलेली आहे. मुळात 11,000 व्होल्टेजची लाईन टाकत असताना त्याचे काही नियम आहेत, ते नियम पाळले गेलेले नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं जे ड्रेनेजची लाईन होती त्या ड्रेनेजच्या लाईनच्या खालून हा जो भाट्या म्हणून जो काही ठेकेदार याने ती खालून टाकलेली आहे. आणि ज्या दिवशी ड्रेनेजचं काम चालू होतं, ड्रेनेजचं काम चालू असताना त्या खोदकाम कर्मचाऱ्यांकडून कामगारांकडून ती लाईन फुटली आणि ही जी वायर होती हाय टेन्शनच्या त्याच्यात ते सगळं पाणी आणि ते सगळं साचलेलं होतं. नशीब चांगलं की ते कनेक्शन बंद होतं, कारण की उद्घाटन आहे पुढच्या आठवड्यात होतं असं काही ते सांगण्यात येतं आहे. म्हणून ती वाहिनीतनं ते 11,000 व्होल्टेज करंट गेलेलं नव्हतं. जर ते चालू राहिलं असतं जागेवर 15-20 कामगार त्या JCB सहित JCBच्या त्या आगेतच ते जळून खाक झाले असते 11,000 व्होल्टच्या झटक्याने. आमची मागणी आहे की त्या भाट्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा. त्याच्यानंतर इथे 8 ते 10 किलोमीटर जी लाईन आलेली आहे ती एकदम अयोग्य पद्धतीने आलेली आहे. तिच्यावर कुठेही संरक्षण यंत्रणा ज्या पद्धतीने लावल्यात असल्या पाहिजे, ब्रेक्स लावले पाहिजे, त्याच्यानंतर तिथं एक पट्टी लावली पाहिजे सुरक्षा म्हणून की या ठिकाणाहून 11,000 व्होल्टेजची वायर गेलेली आहे. तसेच याचं जे पर्यवेक्षणचं म्हणजे सुपरविजनचं काम आहे हे वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी सुद्धा पैसे खाऊन भ्रष्टाचार करून यांना मूक संमतीने फक्त 2 फुटावर ही वायर टाकलेली आहे. कमीत कमी 5 फूट अंतर्गत राहिली असल्यामुळे या सगळ्या गोष्टी एकदम गंभीर आहेत. आणि 14 एप्रिलच्या मुहूर्तावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 14 एप्रिल येत असताना एवढी मोठी घटना टळलेली आहे. जर 14 एप्रिल राहिले असते त्या दिवशी लाखो भीमसैनिक, हजारो भीमसैनिक या ठिकाणी राहिले असते आणि ही लाईन चालू असताना जर या पद्धती लिखित झालं असतं तर काय घटना घडली असती. म्हणून यांच्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. नाही झाल्यास सोमवारपासून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत, याची दक्षता घ्यावी. जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.